नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज म्हणजेच 29 एप्रिल रोजी मंत्रिमंडळाची बैठक ही आयोजित करण्यात आलेली होती. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारनं 7 निर्णय घेतलेले आहेत. त्यामध्ये वृक्षारोपणाच्या संदर्भातला एक निर्णय आहे, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या संदर्भातला एक निर्णय आहे. त्यासोबतच राज्याचं AI धोरण 2026चं हे सुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आलेले आहे. परंतु राज्यातल्या शेतकऱ्यांचं या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे एक विशेष लक्ष होतं, कारण या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्जाच्या विळख्यातनं शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी जी परदेशी समिती स्थापन करण्यात आलेली होती तिचा अहवाल या मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर आज सादर केला जाईल अशा पद्धतीची शक्यता होती. परंतु मग आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या समितीचा अहवाल सादर करण्यात आलेला आहे का, त्यासोबतच मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमके निर्णय काय झालेले आहेत, या सगळ्यांची माहिती आपण आजच्या ॲग्रोवन शोमधून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जे 7 निर्णय घेतलेले आहेत त्याच्याकडे आपण येऊया. पण त्याच्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांसाठी हा होता की कर्जमाफीच्या संदर्भात ज्या शिफारशी परदेशी समितीनं केलेल्या आहेत तो अहवाल त्या शिफारशींचा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर मांडला जाईल, सादर केला जाईल अशा पद्धतीची शक्यता वर्तवली जात होती. परंतु आत्तापर्यंत जी माहिती समोर येते त्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी या समितीचा अहवाल जो आहे तो मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर सादर केलेला नाही आहे, म्हणजे तो चर्चेसाठी घेतलेला नाही आहे अशा पद्धतीची माहिती हा व्हिडिओ शूट करेपर्यंत म्हणजे संध्याकाळी 6 पर्यंत तरी येते. याच्यानंतर काही याबद्दलचं अपडेट आलं तर ते आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु अद्यापही या समितीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर सादर करण्यात आलेला नाही आहे. समितीचा अहवाल हा मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेसाठी मांडणार होते आणि त्यानंतरच शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी किंवा प्रत्यक्ष प्रक्रिया ही सुरू होईल अशा पद्धतीची एकूणच शक्यता वर्तवली जात होती. परंतु आता जी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार अद्याप तरी म्हणजे या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तरी मुख्यमंत्र्यांनी हा शेतकरी कर्जमाफीचा अहवाल सादर केलेला नाही आहे आणि त्यामुळं या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावरती चर्चा झालेली नाही आहे. आपल्याला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केलेली आहे. त्यासोबतच अशी घोषणा केलेली आहे की जे नियमित कर्जाची परतफेड करणारे शेतकरी आहेत त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल अशा पद्धतीचं एक आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आलेलं आहे, घोषणा करण्यात आली आहे. आणि त्यामुळेच या सगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणजे हे आश्वासन किंवा घोषणा ज्या पातळीवरती ज्या पार्श्वभूमीवरती झालेली आहे त्यासाठीची एक महत्त्वाची गोष्ट किंवा घटक आहे ती म्हणजे परदेशी समिती. या परदेशी समितीच्या अहवालानुसारच जे काही निकष असतील किंवा अटीशर्ती असतील त्या ठरवल्या जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं राज्यातल्या शेतकऱ्यांना या समितीचा अहवाल काय येतोय याकडेही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. परंतु अद्यापही या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या समितीचा अहवाल चर्चेसाठी सादर करण्यात आलेला नाही आहे अशीच माहिती प्राथमिक तरी आत्ता समोर येते. आता मग शेतकऱ्यांना पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तरी हा अहवाल सादर केला जाईल का, त्यापूर्वी या अहवालात काय आहे याच्याबद्दलही शेतकऱ्यांना उत्सुकता आहेच आणि त्यामुळंच वेगवेगळे तर्कवितर्कसुद्धा लढवले जात आहेत. परंतु याबद्दल अद्याप तरी अपडेट आलेलं नाही आहे. पुढे जे अपडेट येईल ते आपण तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहोत ॲग्रोवनच्या माध्यमातून. आता आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत जे काही निर्णय झालेले आहेत त्यावरती एक नजर टाकून घेऊयात. थोडक्यात निर्णय जर का बघितले आपण तर एकूण 7 प्रकारचे निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात घेण्यात आलेले आहेत. यामध्ये AI विश्वात महाराष्ट्राचं एक महत्त्वाकांक्षी पाऊल म्हणून महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता AI धोरण 2026 हे जाहीर करण्यात आलेलं आहे. या धोरणातनं राज्यात 10,000 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक आणि 1.5 लाख रोजगार संधीची निर्मिती केली जाईल अशा पद्धतीचा दावा राज्य सरकारकडून केला जातोय. राज्यभरात AIच्या संधीचं संतुलन साधण्यासाठी 6 AI उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यात येतील, म्हणजेच AIचे एक्सलन्स सेंटर जे आहेत ते सुद्धा राज्यामध्ये 6 स्थापन करण्यात येणार आहेत. त्याशिवाय 5 AI इनोव्हेशन सिटीजची स्थापनासुद्धा करण्यासाठी मंत्रिमंडळानं मंजुरी दिलेली आहे. महाराष्ट्राचे AI पायाभूत सुविधांच्या निर्मितीवरती भर देणारे दमदार धोरण असल्याचा दावाही इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागानं दावा केलेला आहे. त्यानंतरचा दुसरा निर्णय आहे तो सामाजिक न्याय विभागाचा आहे. सामाजिक समता आणि समरसता वर्षानिमित्त 7 समुद्रापार महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगानं
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या प्रख्यात संस्थेत भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापनेचा महत्त्वपूर्ण निर्णयसुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. कायमस्वरूपी अध्यासनाच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने डॉक्टरेटसाठी शिष्यवृत्तीसुद्धा देण्याचा निर्णय सामाजिक न्याय विभागानं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे. त्यानंतर हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना करण्याचा निर्णयही वन विभागानं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आहे आणि त्यानिमित्तानंच राज्यामध्ये 300 कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण कार्यक्रम किंवा मोहीमसुद्धा राज्य सरकारकडून राबवण्यात येणार आहे. पायाभूत सुविधा उपक्रमाचं नियोजन आणि अंमलबजावणी व संनियंत्रण यासाठी आयोग काम करणार असल्याचं सुद्धा म्हणजेच हरित महाराष्ट्र आयोगाची जी स्थापना करण्यात आलेली तो आयोग यासाठी काम करेल अशा पद्धतीची माहिती ही वन विभागाकडून देण्यात आलेली आहे. त्यानंतर राज्यातील हरित ऊर्जेचा वापर आणि पारेषण क्षमतेचं अधिक बळकटीकरण करण्यासाठी त्यासोबतच मॅजेस्टिक महाराष्ट्र ॲक्सिलरेटिंग ग्रीन एनर्जी अँड स्टोरेज टेक्नॉलॉजीज इंटिग्रेशन इन कनेक्टेड ग्रीड ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेसाठी जागतिक बँकेकडून राज्य सरकारला कर्ज मिळणार आहे आणि त्याबाबतचा प्राथमिक अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यास मंत्रिमंडळाची बैठकीत आज मान्यता देण्यात आलेली आहे. उच्च माध्यमिक परीक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. गत 12 वर्षानंतर पहिल्यांदाच भरीव वाढसुद्धा यासाठी करण्यात आलेली आहे. आता दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यापीठ परीक्षा बोर्ड संस्थेला भरावं लागणारं शुल्क, प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क, नोंदणी शुल्क, ग्रंथालय, नियतकालिकांसाठी वैद्यकीय तपासणीचं शुल्क हे मिळणार आहे अशा पद्धतीचा निर्णयसुद्धा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील मौजे नाचणे येथे केंद्रीय विद्यालयाला जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कोकणातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी आणखी एक महत्त्वाची सुविधा त्यातनं मिळेल असा महसूल विभागाचा दावा आहे. केंद्र सरकारचे केंद्रीय विद्यालय संघटन नवीन केंद्रीय विद्यालय उभारण्यात येणार आहे. मौजे नाचणे येथे 2.5 हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत महसूल विभागानं मान्यता दिलेली आहे. त्यानंतर आदिवासी विकास विभागाचा एक निर्णय आहे शेवटचा. आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षणोत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. आदिवासी विकास विभागाअंतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारा चालवल्या जाणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षणोत्तर कर्मचाऱ्यांना 12 ते 24 वर्षांच्या नियमित सेवेनंतरची 2 लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास आदिवासी विकास विभागानं आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी किंवा मान्यता दिलेली आहे. अशा प्रकारचे 7 निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेले आहेत. अर्थात शेतकरी कर्जमाफीसाठी जी शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातनं बाहेर काढण्यासाठी जी परदेशी समिती अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेली होती राज्य सरकारनं, त्या समितीचा अहवाल अद्यापही राज्य सरकारला मिळालेला आहे, परंतु तो अद्यापही मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चेला घेण्यात आलेला नाही. त्यामुळेच एकूणच राज्य सरकार कर्जमाफीबद्दल काय भूमिका घेत आहे, कर्जमाफीसाठी काय अटी शर्ती निकष लावले जात आहेत आणि काय पद्धतीनं ही योजना कर्जमाफीची राबवली जाते या सगळ्याकडे लक्ष असणारच आहे. तुर्तास एवढंच अपडेट होतं. या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं, त्यासोबतच कर्जमाफीच्या संदर्भातली भूमिका राज्य सरकारची काय आहे, काय असावी याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे ती कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.